न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 6 मध्ये राहणाऱ्या महिलेच्या घरासमोर अतिक्रमण करून महिलेच्या कुटुंबाला गुंड प्रवृत्तीच्या इसमांची धमकी। न्याय मिळवण्यासाठी अन्यायग्रस्त महिला उपोषणाच्या तयारीत। श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 6 मध्ये राहणाऱ्या सौ स्वाती राजेंद्र कमोदकर यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन आणि श्रीरामपूर नगर परिषद मुख्याधिकारी यांना उपोषणाचे निवेदन दिले आहे। या निवेदनात सौ कमोदकर यांनी म्हटले आहे की माझ्या राहत्या घरासमोर काही गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी गणपती उत्सवाच्या निमित्त टाकलेले तात्पुरते शेड न काढता पक्के केले असून अतिक्रमण केले आहे। सदर पत्र्याचे शेड गणपती उत्सव झाले तरी काढण्यात आले नसून तिथे काही सामान ठेवण्यात आले आहे। सदर अतिक्रमण करणारे गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी त्या शेडमध्ये जुगार तसेच दारू पिऊन येऊन शिवीगाळ करीत असून जाणीवपूर्वक आम्हाला मागील 2 वर्षांपासून मानसिक त्रास देत आहेत। तसेच त्यांनी माझ्या पतीवर प्राणघातक हल्ला केला आहे। तरी आम्ही वारंवार शहर पोलीस स्टेशन यांना तक्रार केली आहे। तसेच नगरपालिकेला सदर अतिक्रमण काढण्यासंदर्भात निवेदन दिले आहे। या अतिक्रमणामुळे आम्ही त्रस्त झालो असून सदर अतिक्रमण नगर परिषदेने काढावे आणि पोलिसांनी त्या गुंड प्रवृत्तीच्या इसमांचा बंदोबस्त करावा, अन्यथा या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी उपोषण करणार असल्याचे सौ स्वाती कमोदकर यांनी म्हटले आहे। जुनी गाजगल्ली 15 वर्षापासून मी इथं राहते। जुनी गाजगल्लीमध्ये काही गुंडांनी माझ्या घरापुढे अतिक्रमण केलेलं आहे। गणपतीचं शेड, गणपती बसायचं शेड म्हणून ठोकलं, कायमचं स्वरूप ठोकलं त्यांनी। किती वेळा नोंदणी केल्या तरी काढलं नाही त्यांनी आणि माझ्या दारापुढे खड्डे पण खांदले। माझ्या नवऱ्याला मारल्यानंतर घराला कुलूप पण लावली आहे। मी अधिकाऱ्यांना अर्ज पण केले तरी पण त्यांनी लक्ष नाही दिलं आणि न्याय मिळायला पाहिजे। शासकीय कार्यात अर्ज केला तर मला न्याय भेटणार। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनोने, श्रीरामपूर।